कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे मंगळसूत्रच माझं सर्वस्व आहे। माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे मंगळसूत्र मी माझ्यापासून दूर नाही करू शकत। मंगळसूत्र हे मंगळसूत्र असतं। मला इथे सोन्याच्या साखळीत विणला असेल किंवा काळ्या मण्यांच्या पोतेत, किंवा हे असं साध्या काळ्या दोऱ्यात। त्यानं काय फरक पडतो? मंगळसूत्राचं महत्व कधीच कमी होऊ शकत नाही। आता तू फक्त माझ्या पुरतच असशील। हे मंगळसूत्र घालून मिरवायची हौस माझी कधी बी नव्हती, पण तुला असं गळ्यातनं काढावं लागल असं बी वाटलं नव्हतं मला। नाही सो सोन्याचा, नाही चांदीची आस, औक्ष मिळतात अनिला, वाटे काळा दोराही खास। आदित्य सर, तुम्ही तू काढलंस ते मंगळसूत्र आणि का हा काळा दोरा? हे काळा दोरा पारू, अनुष्काच्या वतीने मी तुझी माफी मागतो। मला खरंच माहिती नाही ती असं का वागली आहे। आदित्य सर, तुम्ही कशापायी माफी मागताय? जो विषय संपला आहे माझ्यासाठी। खरं तर मी मंगळसूत्र काढणारच होते, पण तेवढ्यात येऊ समजा गोंधळ झाला। अनुष्का मॅडमनी मला मंगळसूत्र काढण्याची आठवण करून दिली, एवढाच अर्थ घेते मी या समजाच। समजूतदार आहेस। मग मैत्रीण कोणाची आहे? पारू, तू लग्न करून टाक, म्हणजे असं छानसं मंगळसूत्र तुला बिंदास घालता येईल राज रोज सगळ्यांसमोर। मी बघू का तुझ्यासाठी मुलगा? सांग मला, तुला कसा मुलगा आवडतो? आदित्य सर, नाही प्रश्न पडतात तुम्हाला? नाही, सांग मला खरंच, कसा मुलगा आवडतो तुला पारू? त्याचं मन सुंदर पाहिजे, माझ्या बाची काळजी घेणारा पाहिजे, माझ्या बाचा सन्मान करणारा पाहिजे, माझ्या गणीवर जीवापाड प्रेम करणारा पाहिजे, समोरच्यांच्या भावनांचा विचार करून त्यांना समजून घेणारा पाहिजे, त्यांचा आदर करणारा पाहिजे। मी काय म्हणते ते त्याला समजायला पाहिजे, माझ्या डोळ्यांची भाषा त्याला समजायला पाहिजे।
मला असं का वाटतं हे सगळं तू माझ्याबद्दल बोलतेस? अरे तू हसतानाच छान दिसतेस. मी मस्करी करत होतो तुझी. किती सिरियस झालीस. पण पारू, तुझ्या पार्टनर बद्दलच्या तुझ्या या कल्पना किती क्लिअर आहेत. सगळ्यांनाच असं ठरवता आलं पाहिजे. पण मला सांग, या सगळ्यासोबत तुला तुझा पार्टनर श्रीमंत असावा असं नाही वाटत? वाटतं ना, पण श्रीमंती मनाची पाहिजे, पैशांची नाही. सगळे गुण माझ्यासोबत जुळतात, फक्त पैसा आडेत. काय बी बोलता बघा तुम्ही. सर, मला बंगल्यात कामं आहेत, मला जावं लागेल. चल, मी पण येतो. तुम्ही सगळेच आमच्या परिवाराचा एक घटक आहात. आपले गेल्या कित्येक वर्षांचे ऋणानुबंध आहेत. एकमेकांवर असलेलं प्रेम आणि विश्वास ह्यामुळेच तर आपण इतक्या पुढे येऊ शकलोय ना. बाय मॅडम. पण ते कधीही घडलं नाही, ते आज घडलं. माझ्या होणाऱ्या सुनेमुळे माझी सोन्यासारखी माणसं दुखावली गेली. मारुती, जशी पारू तशीच अनुष्का समजून तिला माफ करशील एकदा? मॅडम, हे असं बोलून तुम्ही मला लाजवू नका. आम्ही नोकर माणसं. तुम्ही मला भाऊ म्हणलं ह्याच्यातच तुमच्या मनाचा मोठेपणा दिसला. पण आज जे काही घडलं ना, त्याच्यामुळं खरंच मला खूप वाईट वाटलं. पर ते माझ्या करता नाही, माझ्या पारू करता. मला वाटलं होतं की गावाकडनं इथं शहरात घेऊन येईन, तिला 4 दिवस सुखाचे दाखवीन. पण सगळं चुकलं. तिच्या नशिबात काय लिहून ठेवलंय खरंच काही माहिती नाही. आणि आज जे काही हे घडलंय ना, ते जर का बाहेर कुठं बोललं गेलं तर माझ्या पारूचं लग्न जमणं अवघड होऊन जाईल. कोण मुलगा तयार होणार तिच्यावरून लग्न करायला? प्रत्येक जण तिच्या चारित्र्यावर अशी बोट दाखवतील. माग 2 वेळेला तिचं लग्न होता होता मोडलंय. नको काळजी करूस रे. हे बघ, असं काहीही होणार नाही. हो, आणि आपण शोधू ना चांगला मुलगा पारूसाठी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.